नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस पेपर नंबर 11 चालू करूया. ठीक आहे. आणि थोडंसं फास्ट घेऊया आपण, थोडं शॉर्टकटमध्ये घेऊया आपण, कारण तुम्हाला जे पेपर आहे ते पण असं शॉर्टकटमध्येच करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 26 मध्ये बघा, इथे आपल्याला काय केलेलं आहे, एक नंबर दिलेला आहे 7 बॉक्स 2 बॉक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 6. तर ह्या जे बॉक्सेस दिलेले आहे याच्यामध्ये सेम नंबर ठेवायची आहे, ज्याचा जो डिफरन्स आहे तो यायला पाहिजे 49,500. ठीक आहे. आता हे कशाच्या जवळपास आहे, 50,000च्या जवळपास आहे, है ना. म्हणजे इथं बघा, हे 10,000च्या प्लेसला आपण एक 50,000 म्हणजे है ना, 50,000 म्हणजे इथं 5 ठेवायला पाहिजे, है ना. इथे जर 5 आणि इथे जर 5 ठेवलं तर बघा, ह्या 5ची प्लेस व्हॅल्यू किती येते, 50,000. ठीक आहे. आणि याची प्लेस व्हॅल्यू येते 500. दोघांचा जर डिफरन्स केला तर 49,500 येत आहे. ठीक आहे, बरोबर आहे. त्याचा आन्सर कुठला येतोय, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे. जरा फास्ट घेऊया, म्हणजे तुम्हाला पण एक्झाम पण असंच फास्टच करायचं आहे. चला, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 27. 27 मध्ये आपल्याला दिलेलं आहे 25 प्लस 100 डिवाइडेड बाय 25 है ना, इंटू 4 मायनस 2. ठीक आहे. याचा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर पटकन पहिले 25 प्लस 4 इंटू 4 मायनस 2. ठीक आहे. आता याला सॉल्व करा. 25 प्लस 16 मायनस 2. ठीक आहे, इज इक्वल टू, याला दोघांना ॲड करायचं. किती होणार आहे, 6 प्लस 5 11, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 प्लस 3 प्लस 1 4, 4 मायनस 2 इज इक्वल टू 41 मायनस 2 केलं तर किती येते, 39. मग याचा आन्सर किती येतोय, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला, नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये दिलेला आहे, हे बघा, इफ 27/45 इज इक्वल टू बॉक्स अपॉन 20 आणि इज इक्वल टू 18 अपॉन ट्रायंगल. ठीक आहे. आता याला बघा, याला आपण ह्या फ्रॅक्शनचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय येणार माहिती आहे का, 3 है ना, 9नी कट होते, 9 3 जा 27 आणि 9 5 जा 45, 3/5. आता इथे बघा, इथे आपल्याला या 20ला 5 करायचं आहे, तर डिवायडेड बाय काय करावं लागेल, डिवायडेड बाय 4 करावं लागेल. तर मग इथं 5 येणार, है ना. इथं डिवायडेड बाय जर 4 केलं तर इथं 5 येणार. मग इथं आपल्याला 3 आणायचं आहे, है ना. इथं न्यूमरेटरमध्ये 3 आणायचं आहे. त्यामुळे बॉक्सच्या जागी आपल्याला कुठली नंबर ठेवावा लागेल, आपण जर 12 ठेवलं आणि डिवायडेड बाय 4 केलं तर 12 डिवायडेड बाय 4 3 येणार, बरोबर आहे. इथे आपण बघा, इथं आता इथं 18 है ना, 18च्या जागी आपल्याला काय आणायचं आहे, 3 आणायचं आहे, तर डिवाइड बाय 6 करावं लागेल. तर इथं 3 येऊन जाणार, है ना. डिवाइड बाय 6 केलं तर 3 येणार. आता इथं ट्रायंगलच्या जागी आपल्याला कुठली नंबर ठेवायची, ज्याला डिवाइड जर आपण केलं 6नी तर किती 5 यायला पाहिजे, तर 30 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 5 येणार, है ना. 30 इथं ठेवलं आपण जर, है ना, ट्रायंगलच्या जागी, तर 30 डिवाइड बाय 6 केलं तर तुमचं 5 येणार, है ना. 6 5 30. तर हे तिन्ही बरोबर आले. मग बॉक्सच्या जागी काय आलं, 12 आणि ट्रायंगलच्या जागी काय आलं, 30. मग आपल्याला काढायचं काय आहे, ट्रायंगल मायनस बॉक्सची व्हॅल्यू काढायची आहे. ट्रायंगल किती आले, 30 आणि बॉक्स आला आहे 12. मग यांचा डिफरन्स किती येत आहे, 18. मग याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 4. आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला, नेक्स्ट 29 नंबरचा क्वेश्चन. इथे आपल्याला एक बस आहे, ती जी आहे किती वाजता, सकाळी 8:40ला जर्नी चालू करते आणि 15:40 है ना, 3:40 म्हणजे है ना, जे 3:40 जे असते ना टाईम, त्याला आपण असं 15:40 लिहितो. कशामध्ये, हे 12 आवर्स फॉर्मॅट आहे, हा 24 आवर्सचा फॉर्मॅट आहे. हे आपण कशाला लिहितो, आपल्याला हे करता आलं पाहिजे, सबट्रॅक्शन करता आलं पाहिजे. ती सकाळी 8:40ला निघाली आणि 15:40ला पोहोचली, म्हणजे टोटल आवर्स किती झाले त्याच्यामध्ये, 7 आवर्स झाले. ठीक आहे. पण ह्या 7 आवर्समध्ये ॲक्च्युली काय झालं आहे की ती जी बस आहे ती प्रत्येक 50-50 किलोमीटरवरती
10 मिनिटाचा तिने हॉल्ट घेतला, थोडा रेस्ट घेतला. म्हणजे जिथून सुरुवात झाली 50 किलोमीटर गेल्यानंतर, ठीक आहे ना, 50 किलोमीटर गेल्यानंतर 10 मिनटं थांबली. त्याच्यानंतर परत 50 किलोमीटर गेल्यानंतर परत 10 मिनटं थांबली. परत 50 किलोमीटर गेलं आहे ना. जसं आता हे 50, हे 50, हा पण 50, ठीक आहे. परत एकदा 50 किलोमीटर गेली तर परत 10 मिनटं इथं रेस्ट घेतला, ठीक आहे. हे किती झाले, 350 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केला आहे त्यांनी, है ना. 200 झाले. मग परत पुढे गेल्यावर अजून 10 मिनटाचा रेस्ट घेतला, 50, है ना. त्यानंतर अजून 50 किलोमीटर पुढे गेली तर 10 मिनटाचा इथं परत रेस्ट. परत 50 किलोमीटर पुढे गेल्यावर इथं 10 मिनटाचा रेस्ट. त्याच्यानंतर आता इथे है ना, इथून निघाली. हे स्टार्ट पॉईंट आहे बसचा आणि हे डेस्टिनेशन आहे, फायनल डेस्टिनेशन. त्याच्यानंतर तर ती परमनंटली थांबणारच आहे. तर इथं बघा किती 1 2 3 4 5 6 60 मिनिट तिने एक्स्ट्रा घेतले आहे. 60 मिनिट तिने बसनी एक्स्ट्रा घेतले आहे. जर ती नॉन स्टॉप गेली असती, हे मध्ये हॉल्ट नसता घेतला तर है ना, ह्याच्यामध्ये जे त्याला ते टोटल 7 आवर्स लागले. 7 आवर्सच्या जागी तिला किती लागले असते, है ना. 60 मिनिट म्हणजे 1 आवर, तर 7 - 1 म्हणजे टोटल आवर्स किती लागले असते, ॲक्च्युअल आवर्स 6 आवर्स लागले असते त्याला, ठीक आहे ना. कळालं ना. एक बस आहे, तिने टोटल 7 आवर्सचा टाईम घेतला. पण त्या 7 आवर्समध्ये हे मध्ये ती हॉल्ट गेलं तर 50 किलोमीटरच्या डिस्टन्सनी, हां, तर त्याच्यामुळे तो एक आवर जो आहे तो एक्स्ट्रा लागला. जर स्टॉप केला नसता तर ती डायरेक्ट 6 आवर्समध्ये तिथं पोहोचली असती. तर आपल्याला ॲन्सर काय येतो याचा, 6 आवर्स. ॲन्सर येतोय ॲन्सर नंबर 2, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. पुढे याला वरती घेऊया. क्वेश्चन नंबर 30 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की जे है ना काही ग्रॅप्स आहे त्याला हे तुमचे हे बनवायचं, रेझिन म्हणजे तुमचं काय म्हणतात, मनुका, है ना. मराठीमध्ये मनुका, हिंदीमध्ये किशमिश म्हणतात, है ना. तर ते बनवायसाठी त्याला जे ग्रॅप्स आहे त्याला ड्राय करावं लागते. ड्राय केल्यानंतर काय झालं, जे 75 kg हे होते ग्रॅप्स होते, त्यांना ड्राय केल्यावर त्यांचं वेट लूज झालं आहे 32 kg आणि 640 ग्रॅम, है ना. 32 kg आणि 640 ग्रॅमला आपण डेसिमलमध्ये असं लिहू शकतो, ठीक आहे. एवढा वेट लॉस झाला म्हणजे टोटल वेट आता किती राहिला, आता त्याचा वेट बघा 10 - 4 6 आणि 9 - 6 3, हां, इथे झाले 4 4 - 2 2 आणि हे 7 - 3 4, म्हणजे 42 ग्राम 42 kg 360 ग्रॅम त्याचा वेट राहून गेला, ठीक आहे ना. 75 kg ग्रॅप्सला उन्हामध्ये ड्राय केल्यानंतर त्याचा एवढा वेट लॉस झाला. मग आता फक्त वेट किती राहिला, एवढा राहिला. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की जर 75 किलोच्या जागी 100 किलो जर ग्रॅप्स वापरले तर त्याचा वेट किती होणार, ते बघा. 75 किलो जे आहे, 75 kg ड्राय होऊन ते किती राहून जातात, 42.360 kg राहून जातात. मग 100 है ना, मग 100 kg किती राहून जाणार बघा. 100 kgला तर 42360 है ना, इंटू 100, इथं पॉईंट आहे बघा, डिवायडेड बाय 75. आता हे बघा यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे इथं 2 0 अजून लागणार, म्हणजे टोटल 3 0 होणार. आणि इथं 3 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं ॲक्च्युली होणार 4236 येणार डायरेक्ट, आणि डिवाइड बाय 75. आता या 75ला काय करा, असं 3 × 25 करून घ्या, 3 × 25, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ह्याला डिवाइड करणं सोपं जाईल. तर पहिले 3नी डिवाइड करा, 3 1 जा 3, हा ना, 3 1 जा 3, 3 4 जा 12, परत 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1412 आणि डिवायडेड बाय 25. आता हे आपल्याला करावंच लागेल इथं, 1412 डिवायडेड बाय 25, हो ना. तर हे बघा 25 किती टाइम्स होणार, 5000, 25 5000 125, ठीक आहे. किती राहतात बघा, 6 आणि हे 1, ठीक आहे. परत 2 आलं तर 25 6 जार 150, ठीक आहे. 150 केल्यावर हे आलं 2,
आणि हे आलं 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये डिव्हिजन जात नाही तर आपल्याला इथे डेसिमल घ्यावं लागेल, मग एक 0 घ्यावं लागेल. मग 25 4 जार 100 है ना, 100. मग राहिले 20, मग एक 0 अजून येणार इथं. ठीक आहे. 25 8 जार 200. म्हणजे हे पूर्ण झाली डिवाइड. म्हणजे याचा आन्सर किती येतो 56.48. 56.48 आपण एक 0 लावून देऊ. आपण इथं लावता येते आपल्याला डेसिमल नंतर 0. तर हे कसं येते बघा, याला हे जर डेसिमलमध्ये आलं तर याला केजी आणि ग्राममध्ये कसं लिहूया आपण 56 kg 480 grams. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय बघा आन्सर नंबर 1. आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 31. इथे आपल्याला दिलेलं आहे एक अमाऊंट दिलेली आहे. आता अमाऊंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अमाऊंट म्हणजे होती आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट दिलेली आहे 4176 इज इक्वल टू पी प्लस आय. म्हणजे आय काय झालं, हे पी इकडे चाललं जाणार. आय म्हणजे काय झालं 4176 मायनस पी. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म्युलामध्ये इंटरेस्टच्या जागी काय करायचं आहे 4176 मायनस पी इज इक्वल टू पी आपल्याला फाइंड करायचं आहे. रेट दिलेला आहे 8 आणि इयर दिलेलं आहे 2 आणि डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय करायचं, हे 100 इकडे चाललं जाईल. ते काय होणार 417600 मायनस 100 पी है ना इज इक्वल टू हे 8 2 जा 16 पी होणार. ठीक आहे. परत हे 100 इकडे जाणार. हे 100 आणि हे 16 किती होणार 116 पी होणार. इथे 116 पी इज इक्वल टू 417600. मग पी इज इक्वल टू काय होणार, पी इज इक्वल टू होणार 417600 डिवायडेड बाय 116. ठीक आहे. आता हे 116 आहे ना, याला पण आता 2 पार्टमध्ये काय होते माहिती आहे का, हे होतं 4 × 29 होते. ठीक आहे. मग 4ने याला मल्टिप्लाय डिवाइड करा. 4 1 जा 4 है ना. परत 1 आलं तर डिवाइड होत नाही, एक 0. 7 आलं 4 4 जार 16. 1 आलं 4 4 जार 16 0 0. म्हणजे आता बघा, आता इथे परत आपल्याला आता डिवाइड करून बघावंच लागेल. 104400 डिवायडेड बाय 29. ठीक आहे. ह्याला जर 29ने डिवाइड केलं तर सुरुवातीला आपल्याला 4 टाइम करता येते का, नाही 3 टाइमच करता येते इथं माहिती का. 3 टाइम केलं तर बघा 3 9 जार 27. 2 कॅरी ओव्हर झाले. 3 2 जा 6 + 2 8. याला मायनस करा. हे येतं आहे बघा 14 - 7 7 येते आणि 9 - 8 1 येतं आहे. आता इथं आज 4 आलं. आता हे किती टाईम, हे 6 टाईम डिवाइड होतो आहे. 6 9 जा 54. 5 कॅरी ओव्हर झाले. 6 2 जा 12 + 5 17. हे सगळं डिवाइड झालं आणि हे उरलेले 2 0. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो 3600. तर प्रिन्सिपल इज इक्वल टू 3600 म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 मध्ये काय दिलेलं आहे की एक असा रेक्टँग्युलर प्लॉट आहे. रेक्टँग्युलर प्लॉट आहे. त्याची जी लेंथ आहे 150 आहे आणि विड्थ आहे 100 आहे मीटर. ठीक आहे. मीटरमध्ये आहे आणि सेंटरमध्ये एक स्क्वेअर साईजचा पूल दिलेला आहे. ठीक आहे. याची एक जी साईड आहे ती 10 सेंटीमीटर आहे, मीटर आहे सॉरी. तर याचा आपल्याला काय करायचं आहे की हा जो उरलेला जो प्लॉटचा जो एरिया आहे त्याला क्लिनिंगसाठी किती खर्च लागणार हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले याचा एरिया, प्लॉटचा एरिया किती आहे टोटल बघा 150 × 100 म्हणजे 15,000 मीटर स्क्वेअर आहे. आणि मधला जो पूल आहे त्याचा एरिया मायनस करावा लागेल आपल्याला. मग ही जी जागा आहे याचा एरिया आपल्याला मिळून जाईल. तर पूलचा एरिया किती आहे बघा 10 × 10 म्हणजे 100 मीटर स्क्वेअर. म्हणजे टोटल एरिया किती आहे आता हा जो क्लिनिंग करण्यालायकीचा 14,900 मीटर स्क्वेअर आहे. आता एका मीटर स्क्वेअरला 10 रुपयाचा खर्च लागतो. तर लिहिलेलं आहे की क्लिनिंगला जो आहे ₹10 पर मीटर स्क्वेअर खर्च लागतो.
तर आपल्याला टोटल एरिया किती आहे 14,900 मीटर स्क्वेअर एरिया आहे. याला क्लीन करायला 14,900 × 10 म्हणजे एक झिरो वाढला आहे, फक्त 1,49,000 रुपीज आपल्याला लागणार आहे. मग याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे, सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 33. हे बघा, हे काही गोष्टी तुम्ही माइंडमध्ये करा. इथं बघा, इथं 4 नंबर दिलेले आहे, त्याच्यापासून तयार होणारी ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरचा डिफरन्स काढायचा आहे. तर ग्रेटेस्ट नंबर काय होते बघा, इथं 9,7,4,3 ही ग्रेटेस्ट नंबर होती आणि स्मॉलेस्ट नंबर होती 3,4,7,9. ठीक आहे, बस याला त्याचा डिफरन्स काढा. 13 - 9 गेले 4, हे झाले 3, 13 - 7 6, हे झाले परत 6, 6 - 4 2 आणि हे झाले परत 6, 6 2 6 4 म्हणजे याचा आन्सर येतो बघा आन्सर नंबर 3. आता हे कसं आलं, काय आलं तुम्ही बघा. हे बघा, आपण जेव्हा ग्रेटेस्ट नंबर बनवायची असेल तर काय करतो, सगळ्यात पहिले मोठी, मग त्याच्यापेक्षा छोटी, है ना. 9 इज ग्रेटर देन 7 इज ग्रेटर देन 4 इज ग्रेटर देन 3 असं लिहितो. मग हे 9,7,4,3 नंबर आली आहे. त्याच्यानंतर म्हणजे स्मॉलेस्ट नंबर बनवायचं असेल तर सगळ्यात पहिले छोटी, है ना. 3 इज लेस देन 4, 4 इज लेस देन 7, 7 इज लेस देन 9, तर 3, 4, 7, 9 ही नंबर येते. मग हा जो पार्ट आहे ना, माइंडमध्येच करा. डायरेक्ट हा नंबर लिहा, डिडक्ट करा, आन्सर काढायचा. ठीक आहे, एकदम सोपं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करावं लागेल, तरच तुमचं जे टोटल आहे ना, मॅथचे 50 क्वेश्चन्स आणि इंग्लिशचे 25 किती 25 क्वेश्चन्स असतात ना, असे टोटल 75 क्वेश्चन तुमचे एका तासामध्ये तरच सॉल्व होतील, नाहीतर नाही होणार. नेक्स्ट बघा 34 नंबरचा क्वेश्चन रीड करायचा पटकन आणि त्याचा काय म्हटलेलं आहे ते पटकन बघायचं. इथं बघा, एका मंथमध्ये 4 संडे सोडून त्यांनी एवढ्या एका कंपनीमध्ये एवढे आर्टिकल तयार केले. ठीक आहे, आता डिसेंबर 31 दिवसाचा असतो, 4 संडे काम नाही केले, म्हणजे टोटल 27 डेज काम केलं आहे. आता एवढे प्रोडक्ट त्यांनी आर्टिकल तयार केले, 2,45,700 आर्टिकल तयार केले. किती दिवसामध्ये? 27 दिवसामध्ये. मग एका दिवसामध्ये डिवाइड बाय 27 केलं तर तुमचं ॲन्सर येऊन जाणार. आता 27च्या जागी आपण काय करू, 3 × 9 करू. हां ना, 9 3 = 27 होतात ना, तर याने 3नी पहिले याला डिवाइड करू. तर हे बघा, 3 8 = 24, 3 1 = 3, 3 9 = 27 आणि हे 00. आता हे 9नी करूया. 9 1 हे 9 9 = 81, 9 1 = 9 आणि 00. मग याचा आन्सर काय येतो 9110 म्हणजे याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. हे बघा, माइंडमध्ये केलं किती लवकर एक क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे, 34 झालं. चला नेक्स्ट 35. 35 पण एकदम सोपा आहे. 4/9 × 6/16 प्रोडक्ट काढायचे आहे. 2 आपल्या जे फ्रॅक्शन दिले त्याचे. तर इथं बघा, यांनी असं कट करून टाकायचं. 4 1 = 4, 4 4 = 16. हे 3नी कट होतात. 3 3 = 9, 3 2 = 6. हे परत 2 1 = 2, 2 2 = 4. आता वरती काय राहिलं 1 1. 1 × 1 किती येणार 1 आणि 3 × 2 किती येणार 6. आन्सर काय आला याचा? आन्सर नंबर 1 आला आहे ना, 1/6. एकदम सोपे आहेत. हेच करायचं आहे, माइंडमध्ये करा. मॅक्झिमम तुम्हाला पटकन याचा आन्सर मिळत जाईल. ठीक आहे ना. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 36 नंबरचा क्वेश्चन आहे. 5 मीटर प्लस 25 सेंटीमीटर मायनस 750 मिलीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे कुठलं तरी एक युनिट आपल्याला कॉमन करायचं आहे. ठीक आहे ना. तर ह्याला मिलीमीटरमध्ये करणे सोपं आहे. तर आपण याचं मिलीमीटरमध्येच करूया. ठीक आहे. तर हे किती मिलीमीटर होणार हे बघा. 5 मीटरचे मिलीमीटरमध्ये होतात 5000 मिलीमीटर आणि हे 250 मिलीमीटर, कारण एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात. तर हे 250 मिलीमीटर होणार. ठीक आहे. म्हणजे टोटल किती झाले 5250 मिलीमीटर.
हे झाले मिलीमीटरमध्ये, हे सगळे MM-मध्ये. हां, MM. आता याच्यातून हे 750 मायनस करून टाका. 750 mm म्हणजे किती झाले बघा. 12 मायनस 7 5 है ना, इथं 4 आले. 4500 mm. आता याचा आन्सर आपल्याला MM-मध्ये दिला आहे का, कुठं नाही दिलं आहे. सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये दिलेलं आहे. MM-मध्ये जो दिला आहे तो तर हा दिलेला आहे, है ना, तर ते तर नाही आहे आन्सर. मग याचा सेंटीमीटरमध्ये बघा काय होणार आहे, डिवाइड बाय 10 केलं तर 450 सेंटीमीटर होणार आहे. ठीक आहे ना. आता हे सगळं कन्व्हर्जन तुम्ही बघा व्यवस्थित. हे कसं काय करतं, हीच लेवल तुम्हाला आणायची आहे की हे डायरेक्ट आता 4500 mm म्हणजे 450 सेंटीमीटर. ठीक आहे ना. त्याचा आन्सर बघा, आन्सर येतोय 2. हे मी जाणून करून तुम्हाला दाखवतोय की आपल्याला एका मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह होतो, पण त्याच्यासाठी काय लागणार आहे, तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस लागणार आहे आणि असं शॉर्टकटमध्ये सगळं करत जावं लागेल. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघा. आता इथे आपल्याला म्हटलं आहे की वेडनेसडेला 16 जूनला वेडनेसडे आहे. ठीक आहे, 16 जूनला वेडनेसडे आहे. तर गांधी जयंती कुठल्या दिवसाला येणार आहे, तर गांधी जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला असते. तर आपल्याला काय करायचं, याला पहिले सेकंड डेटमध्ये कन्वर्ट करा. बघा याच्या पुढची जी डेट आहे ती येणार 23 जून. ठीक आहे, ती पण कधी त्या दिवशी काय असणार आहे, वेडनेसडेच असणार आहे. परत 30 जूनला पण वेडनेसडेच असणार आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. पुढच्या आठवड्यात आहे ना, तोच दिवस आहे, तो सेम 7 दिवस जर ॲड केले तर. जर 30 जूनला वेडनेसडे आला तर 1 जुलैला काय येणार आहे तुमचं, 1 जुलैला थर्सडे येणार आहे. ठीक आहे, 2 जुलैला तुमचा फ्रायडे येणार आहे. ठीक आहे. आता बस याला 2चं पुढं मंथ वाईज आपण एक मंथनी पुढं जायचं. आता 2 जुलैचे 2 ऑगस्टला कुठला दिवस डे येणार आहे, जुलै 31 दिवसाचा आहे, 3 दिवस पुढे सॅटर्डे संडे मंडे, इथं मंडे येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ऑगस्ट नंतर 2 सप्टेंबरला कुठला डे येणार आहे, परत 3 दिवस पुढे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे. ठीक आहे. परत अजून 2 ऑक्टोबरला बघा आता कुठला डे येणार आहे, सप्टेंबर किती 30 दिवसाचा आहे, तर 2च दिवस पुढे जावं लागेल. थर्सडे नंतर फ्रायडे सॅटर्डे, तर इथं येतोय सॅटर्डे. म्हणजे गांधी जयंती जी आहे 2 ऑक्टोबरला ती सॅटर्डेला येणार आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38मध्ये दिलेलं आहे, एक साडी जी आहे त्याची किंमत 5000 रुपये आहे. ठीक आहे, आणि त्याची जी प्रिंटेड रेट आहे ती 12%नी वाढला. 12% म्हणजे 12/100 म्हणजे किती वाढला आहे, हे 600 रुपीज वाढला आहे. ठीक आहे. तर जी प्रिंटेड रेट आहे ते कितीनी वाढून जाईल, 600नी वाढून जाईल. म्हणजे टोटल त्याचा प्रिंटेड रेट आता किती होणार, 5600. मग याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे. अशा पद्धतीने करा तुम्ही पण. आता पटपट करायचं. क्वेश्चनला बघितलं की तुम्हाला आन्सर काय काढायचं आहे ते कळायला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 39 बघा. क्वेश्चन नंबर 39मध्ये बघा काय दिलेलं आहे, एक असा आपल्याला एक फिगर दिलेली आहे. त्याच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक असा रेक्टँग्युलर आहे. तिथं याची जी लेंथ आहे ती 8 आहे आणि याची लेंथ आहे 6 आहे. आणि याच्या चारी याला असे ट्रायंगल दिलेले आहे. बघा असे ट्रायंगल दिलेले आहे. आणि याची आपल्याला जी काय म्हणायला पाहिजे लेंथ दिलेली नाही आहे. पण इथं बघा असं हे 6 आहे ना, इथे एक सिंगल क्रॉस दिलेला आहे आणि 8च्या ठिकाणी असे डबल क्रॉस दिलेले आहे. इथे बघा इथं पण डबल आहे, इथे पण डबल आहे, इथे पण डबल आहे, इथे पण डबल आहे, इथे पण डबल आहे. तर हे याचा अर्थ काय होतो, ही पण 8 सेंटीमीटर असणार आहे, हे पण 8 असणार आहे, हे पण 8 असणार आहे आणि हे पण 8 असणार आहे. ठीक आहे. इथं असं सिंगल दिलं आहे, इथं पण सिंगल दिलं आहे, हे सिंगल आहे, एक सिंगल आहे, हे सिंगल. तर हे सगळे 6 सेंटीमीटर असणार आहे, 6 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला मागच्या पण एक एक्सरसाइजमध्ये असं आपलं आलं होतं है ना. असं सिंगल दिलं आहे तर ते सगळे एकसारखे असणार, डबल दिले आहे ते डबल सगळे एकसारखे असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं काय मिळालं, यांची लेंथ मिळाली. आता पॅरामीटर काढणं सोपं आहे. इथून स्टार्ट करायचं,
हे पूर्ण असं इथूनपर्यंत सगळी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायची. बघा आता इथं एकदम सोपं आहे. 8 4 जा 32 है ना. 8 4 वेळेस आला आहे 32 आणि 6 पण 4 वेळेस आला आहे. हां 6 4 जा 24. ठीक आहे, दोघांना ॲड करा 6 56 है ना. 56 सेंटीमीटर. हे सगळं करत नका बसू. 8 + 6 14 14 + 6 20 20 + 8 28. याच्यामध्ये आपण थोडंसं हे पण होऊ शकतो, म्हणजे वेळ लागतो, कन्फ्यूज होऊ शकतो, चुकू शकतो आपला आन्सर. हा ना. तर 56 सेंटीमीटर येतो आहे, त्याचा आन्सर आहे आन्सर नंबर 1. बघा अशा पद्धतीने तुम्हाला फास्ट करायचे आहे सगळे क्वेश्चन. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40मध्ये आपल्याला दिलेले आहे रोमन नंबर्स दिलेले आहे आणि त्यांना आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं आहे. आता हे रोमन नंबरला डिसेंडिंगमध्ये लावायला तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. ठीक आहे ना. तर याला पहिले काय करा, इंटरनॅशनल नंबरमध्ये चेंज करून घ्या. XIX म्हणजे काय होते 19, त्याच्यानंतर VII म्हणजे होते 8, त्याच्यानंतर XL म्हणजे होते 40 है ना. त्याच्यानंतर XII म्हणजे होते 12 है ना. त्याच्यानंतर हे होतात 22 है ना. XXII म्हणजे होते 22. आता याला काय करायचं आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं. म्हणजे पहिली सगळ्यात मोठी नंबर लिहायची आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी, मग त्याच्यापेक्षा छोटी येते 19, मग 12, मग 8. झालं. हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये झालं आहे. आता याच्यात तिसऱ्या नंबरवर कुठली नंबर यायला लागली आहे 19. मग याला 19 म्हणजे काय झालं XIX. ठीक आहे, मग याचा आन्सर काय आला आहे, आन्सर नंबर 2 आला आहे. बघितलं कसं फास्ट करता येते आपल्याला. याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये करावं लागेल आणि तुम्हाला जर ही माइंडमध्ये करायची प्रॅक्टिस कशी होईल, मला प्रॅक्टिस करावं लागेल. सॉरी, हे बघा थोडंसं परत इथं गडबडीमध्ये माझ्याकडून थोडंसं चुकलं आहे. बघा याचे सगळ्यांचे क्वेश्चन हे आहेत इथं. आपण कुठपर्यंत केले होते 35 पर्यंत तुम्हाला दिसलं असेल है ना. त्याच्यानंतर परत करूया का, चालेल, पटापट करून परत करूया, त्याला काही नाही आहे. ठीक आहे, 40चं तर बघून घ्या. 40चं हे बघा, हे क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असे हे रोमन नंबर्स दिले, त्याला मी इंटरनॅशनलमध्ये लिहून घेतले आणि त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावून 3rd नंबरचा जो आहे तो आन्सर नंबर 2 आला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 39. याच्यामध्ये 39मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इथे आपल्याला एक मध्ये एक रेक्टँगल दिलेलं आहे, त्याचं हे इथं डबल क्रॉस करून 8 लिहिलेलं आहे, इथं सिंगल क्रॉस करून 1 लिहिलं आहे आणि याच्या आजूबाजूला असे ट्रायंगल दिलेले आहे. हां, आणि ह्या ट्रायंगलचं बघा, हे जे ट्रायंगल आहे इकडे 2 हे दिलेले आहे इकडं असे, आणि इकडं जे आहे सिंगल सिंगल दिलेलं आहे. इथं सिंगल आहे, इथं सिंगल सिंगल सिंगल, म्हणजे हे जे आहे ना, हे 6 हे 6 हे 6 हे 6 हे 8 हे 8 हे 8 आणि हे 8 असं. ठीक आहे ना, याचा अर्थ होतो. मग आपण यांचं जर सगळ्यांचं टोटल केलं तर हे बघा, 8 4 जा 32 आणि 6 4 जा 24, म्हणजे हे 56 येतात. 56 सेंटीमीटरचा आन्सर येतो आहे, आन्सर नंबर 1 येतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या अगोदरचं जे क्वेश्चन होतं आहे 38मध्ये, त्याच्यामध्ये काय होतं, 5000 रुपीज तुमची साडीची प्राईज होती. ठीक आहे, पण ते 12%नी इन्क्रीज झाली, म्हणजे हे 600 रुपीज वाढलं. मग पहिले 5000 होतं, मग प्लस 600 झालं, म्हणजे टोटल प्रिंटेड प्राईस आता 5600 झाली, म्हणजे याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 38 नाही 39 नाही 38 नंबरचा क्वेश्चन. हां, 37मध्ये पण बघा, 37चा जो आन्सर आहे तिथं आपल्याला काय दिलेलं आहे की 16 जूनला आहे वेडनेसडे. ठीक आहे. मग 23 जूनला काय येणार आहे, त्याला पण वेडनेसडेच येणार आहे. ठीक आहे. मग 30 जूनला काय येणार आहे, तो पण वेडनेसडेच येणार आहे. त्याच्यानंतर 1 जुलै है ना, 1 जुलैला काय होणार आहे, याच्या पुढचा डे म्हणजे थर्सडे. ठीक आहे. 2 जुलैला काय येणार आहे, 2 जुलैला फ्रायडे येणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला महात्मा गांधी जयंती कुठल्या दिवशी येते, 2 ऑक्टोबरला. मग हे 2 जुलैपर्यंत आपण आणलं. आता इथं जुलैनंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत घेऊन जायचं. 2 ऑगस्टला काय येणार आहे,
2 ऑगस्टला पुढच्या 3 दिवसानंतर म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे येणार आहे, है ना. जुलै कारण 31 दिवसाचा आहे, तर फ्रायडे नंतर सॅटर्डे, संडे, मंडे, सॅटर्डे, संडे, मंडे येणार आहे इथं. ठीक आहे. 2 सप्टेंबरला मंडे नंतर ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. आणि 2 ऑक्टोबरला, आता बघा सप्टेंबर जो आहे 30 दिवसाचा आहे, तर फक्त 2च दिवस पुढे जाणार, थर्सडे नंतर फ्रायडे आणि सॅटर्डे. 2 ऑक्टोबरला येणार आहे सॅटर्डे. त्याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपले किती आपण 15 क्वेश्चन केले आहे एक्सरसाइज नंबर 11चे सॉरी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून पुढचे 15 क्वेश्चन बघूया. ठीक आहे. हे थोडंसं ॲडजस्ट करा. मी थोडं आज जरा फास्ट कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला एक दाखवायचं होतं मला, त्यासाठी म्हणून मी थोडंसं फास्टमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये बुक वर करायचं थोडं विसरलो. तर ठीक आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तुमच्याकडे ऑलरेडी ही बुक असेलच तर तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्याचे सॉल्युशन आपला व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा. ठीक आहे. आणि भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनीच तुम्हाला हे सगळं करता येईल, शक्य होईल 1 मिनिटाच्या आत एक क्वेश्चन सॉल्व्ह करणे. ठीक आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.